प्रॉब्लेम नंबर 11 पेज नंबर आहे 103 वर. द फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ फार्म ॲज ऑन 31 मार्च 2015. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलेली आहे 31 मार्च 2015ची. यामध्ये डेबिट साईडला कोणकोणते पदं दिलं तर पहिलं दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग, फार्म मशिनरी, सनड्राय डेप्टर्स आणि कॅश इन हँड. हे सर्व पदं कसे जे आहेत तुमचे ॲसेटचे पदं आहे. ओके, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ॲसेट साईडला लिहून दाखवायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्टॉक दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये जो स्टॉक असतो तो कोणता स्टॉक असतो, ओपनिंग स्टॉक. यामधला जो ओपनिंग स्टॉक आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. ओके, याच्यामध्ये काय दिलं, ग्रोईंग क्रॉप, फीड्स, सीड्स अँड फर्टिलायझर नावाचं एक पद दिलेलं आहे. त्यानंतर लाईव्ह स्टॉक दिलेला आहे आणि फीडिंग मटेरियल दिलेलं आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे ओपनिंग स्टॉकमध्ये. त्यानंतर सॅलरी अँड वेजेसचे पदं दिलेले आहे. मॅनेजर सॅलरी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला फार्म लेबर दिलेले आहे, ऑफिस एक्सपेन्स दिलेला आहे, क्रॉप एक्सपेन्स दिलेला आहे, लाईव्ह स्टॉक एक्सपेन्स दिलेला आहे, लाईव्ह स्टॉक परचेस दिलेला आहे, फार्म हाऊस एक्सपेन्स दिलेला आहे, स्टाफ मिल्स दिलेला आहे, रिपेअर्स टू मशिनरी दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन लोन क्रॉपशी रिलेटेड आहे हे दिलेलं आहे, आणि टूल अँड इम्पलमेंट्स. एवढे पदं आपल्याला कशाचे एक्सपेन्सचे दिलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे आपल्याला, क्रेडिट बॅलन्स दिलेलं आहे. क्रेडिटमध्ये काय दिलं, कॅपिटल दिलेलं आहे जे आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षीचं जे काही प्रॉफिट असेल जे आपण याच्यामध्ये ॲड करत असतो कशामध्ये, आपल्या कॅपिटलमध्ये, तर ते आपण ॲड न करता एक वेगळं ठेवून दिलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं ते करंट अकाउंट म्हणून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर लोन दिलेलं आहे, प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन दिलेलं आहे, सेल ऑफ फीड दिलेलं आहे, सेल ऑफ लाईव्हस्टॉक दिलेलं आहे. त्यानंतर मॅनेजरचं पर्सनल अकाउंट दिलेलं आहे, आणि त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आणि सनड्राय क्रेडिटर्स. एवढे पदं आपल्याला कशामध्ये दिलेले आहे, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे सर्व गोष्टीचा. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑन टूल्स अँड इम्पलमेंट्स इज टू बी अपॉर्सेंट बिटवीन क्रॉप अँड लाईव्हस्टॉक इक्वली. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की टूल्स अँड इम्पलमेंट नावाचं जे पद आहे याच्यामध्ये, म्हणजे ॲसेट म्हणून एक पद दिलेलं आहे आपल्याला एकदम शेवटी ट्रायल बॅलन्समध्ये, तुमच्या बुकमध्ये तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये आपल्याला काय सांगितलं, याच्यावर डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आणि हे डिप्रिशिएशन कसं आकारायचं आहे की दोन्ही जे अकाउंट आपल्याला करायचे आहे क्रॉप आणि लाईव्ह स्टॉक यामध्ये इक्वली आकारायचं आहे. म्हणजे जर समजा आता इथं टूल्स अँड इम्पलमेंट दिलेलं आहे 2500, तर याच्यावर जर डिप्रिशिएशन आपण आकारला तर अर्धा डिप्रिशिएशन आपल्याला दोन अकाउंटमध्ये दाखवायचा आहे. याचं डिप्रिशिएशन आपल्याला किती सांगितलेलं आहे, डिप्रिशिएशन ऑन टूल अँड इम्पलमेंट्स टू बी अपॉर्शन बिटवीन क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक इक्वली. याच्यामध्ये 20% असेल बहुतेक, ते बघावं लागते. ओके, तर पुढे सांगितलेलं आहे द लाईव्ह स्टॉक अकाउंट इज चार्जेबल विथ 20% ऑफ मॅनेजर सॅलरी अँड स्टाफ मिल्स. आपण जेव्हा लाईव्ह स्टॉक अकाउंट करू त्यामध्ये सॅलरीचा जो हिस्सा राहील, ओके, कोणता तर मॅनेजर सॅलरी आणि स्टाफ मिल नावाचे जे दोन पदं आहे त्यामधला 20% जो हिस्सा आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर लाईव्ह स्टॉकची. ओके, म्हणजे लाईव्ह स्टॉक अकाउंटमध्ये तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. इथं केल्यानंतर आपल्याला समजून जाईल. ओके, त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर क्रॉप अकाउंट, लाईव्ह स्टॉक अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग मार्च 31, 2015 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. एवढं आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथं तुम्हाला डिप्रिशिएशन जे आहे तो रेट दिलेला आहे का, डिप्रिशिएशनचा जो रेट आहे तो रेट दिलेला आहे का, नाही. मग काय दिलं ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला इथं टूल्स अँड इम्पलमेंटची अमाऊंट किती दिलेली आहे, 2500 रुपये, बरोबर आहे. आणि जर आपण स्टॉकमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला टूल्स अँड इम्पलमेंट्स म्हणून दिलेलं आहे, त्याची प्राईस किती दिलेली आहे आपल्याला 2000. म्हणजे आपण डिप्रिशिएशन किती आकारला, हे ओपनिंग बॅलन्स आहे, हे क्लोजिंग बॅलन्स आहे. डिप्रिशिएशन किती आकारला असेल आपण 500 रुपये. आणि त्या 500 रुपयातला डिप्रिशिएशन आपल्याला काय करावं लागते, अर्धा आकारायचा आहे. एक क्रॉप अकाउंट करायचं आहे आणि एक लाईव्ह स्टॉक अकाउंट करायचं आहे. आपण पहिले 2 अकाउंट पाहू. ओके, आणि मग नंतरचे 2 अकाउंट आपण नंतर करू. कोणतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पहिले ह्या 2 गोष्टी आपण पाहून घेऊ. पहिलं पाहू आपण क्रॉप अकाउंट एकीकडे, आणि दुसरं जे आहे तो आहे लाईव्ह स्टॉक अकाउंट. पर्टिक्युलर्स रुपीज ही क्रेडिट साईड, ही डेबिट साईड.
त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आखणी करायची आपल्याला लाईव्ह स्टॉक अकाउंटची, डेबिट आणि क्रेडिट. पर्टिक्युलर्स रुपीज, ओके. अशा पद्धतीनं आपण आखणी करू. आता आपल्याला काय पाहायचं आहे, पहिले दोन्ही याच्यामध्ये घ्यायचं आहे, आपला ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे. ओपनिंग स्टॉक यामध्ये सुद्धा आपल्याला ओपनिंग स्टॉक पाहायचा आहे. आता याच्यामध्ये ओपनिंग स्टॉकचे पदं काय काय दिलेले आहे पाहून घ्या. याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रोविंग क्रॉप्स, फीड्स, सीड्स अँड फर्टिलायझर. आता एक कशाशी रिलेटेड पद असेल तर क्रॉप अकाउंटशी. ओके, ग्रोविंग क्रॉप्स. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, ग्रोविंग क्रॉप्स. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला फीड्स, सीड्स आणि हे पूर्ण तुम्ही लिहायचं आहे, फीड्स, सीड्स आणि फर्टिलायझर्स. ओके, तर हिची अमाऊंट किती दिलेली आहे तुम्हाला, तर 6000. हे आपण इनर कॉलमलाच लिहून टाकू, 6000. त्यानंतर आपल्याला दिलेला नाही 6000 नाही, किती आहे 20,000 आहे, सॉरी 20,000. त्यानंतर दुसरं पद कोणतं दिलेलं आहे, लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉक कशाशी रिलेटेड आहे, लाईव्ह स्टॉक अकाउंटशी. किती आहे तिची अमाऊंट, अमाऊंट किती आहे लाईव्ह स्टॉकची, 25,000. ओके. त्यानंतर तिसरं पद कोणतं दिलेलं आहे, फीडिंग मटेरियल. ओके, काय दिलेलं आहे, फीडिंग मटेरियल. आता फीडिंग मटेरियल कोणासाठी पाहिजे, क्रॉसमध्ये येणार का, लाईव्ह स्टॉक्सशीच रिलेटेड आहे. ओके, फीडिंग मटेरियल म्हणजे काय होते, आपण आपल्या गायी असतील त्यांना ढेप देतो, हे देतो, म्हणजे ज्याचं दूध वाढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून, तर फीडिंग मटेरियल. हे किती रुपये दिलेलं आहे फीडिंग मटेरियल, 6000 रुपये. ओके. ओपनिंग स्टॉकचे पदं संपले आपले, कोणतेही पद राहिलेलं नाही. ओके, याची आपल्याला टोटल करायची आहे, हे किती येते तर 31,000 रुपये. त्यानंतर एकच पद आहे इकडे, तर याच्यात लिहिण्याची आपल्याला गरज नाही, डायरेक्ट आपण इथे 20,000 रुपये लिहू शकतो बाहेरच. ओके, 20,000 रुपये. त्यानंतर ओपनिंग स्टॉक झालं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे परचेस. आता याच्यामध्ये परचेस दिलेला आहे का, परचेस दिलेला आहे आपल्याला एक दिलेलं आहे लाईव्ह स्टॉक परचेस. ओके, तर कशामध्ये लिहायचं आहे आपल्याला, कोणत्या अकाउंटमध्ये, लाईव्ह स्टॉकमध्ये. लाईव्ह स्टॉक परचेस किती दिलेली आहे अमाऊंट बघा, 12,500. त्यानंतर आणखी काही परचेसशी रिलेटेड आहे का, परचेसशी रिलेटेड काही पद आहे का, दिसते का काही, ऑफिस, क्रॉप एक्सपेन्स, लाईव्ह स्टॉक. ओके, नाही आहे, परचेस नाही आहे. आपण एका सोयीनं जे पद आहेत ते पाहून घेऊ आणि याच्याशी रिलेटेड जे पद आहे ते घेऊ. पहिले लँड अँड बिल्डिंग येणार नाही, फार्म मशिनरी येणार नाही, सनड्राय डेप्टर्स येणार नाही, कॅश इन हँड येणार नाही. बरोबर आहे, येईल का याच्यापैकी कोणतेही पद, कोणतेही पद येते असं वाटते का तुम्हाला, नाही. त्यानंतर स्टॉक घेतला आपण, ओपनिंग स्टॉक दोन्ही इकडे घेतलं. सॅलरी आणि वेजेसमधला आता पाहू आपण, मॅनेजर सॅलरी दिलेलं आहे. बरोबर आहे. आता मॅनेजर सॅलरीशी रिलेटेड आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे की द लाईव्ह स्टॉक अकाउंट इज चार्जेबल विथ 20% ऑफ मॅनेजर सॅलरी अँड स्टाफ मील्स. म्हणजेच मॅनेजर सॅलरी नावाचं जे पद आहे, मॅनेजर सॅलरी, ते आपल्याला लाईव्ह स्टॉक अकाउंटमध्ये किती % सांगितलेलं आहे, 20%. आपल्याला एकूण अमाऊंट किती दिलेली आहे, 20% ऑन अमाऊंट किती आहे मॅनेजर सॅलरीची 6,000. तर 6,000च्या 20% किती अमाऊंट होते, 6,000च्या 20% किती होतात, 1,200. हे घेतले आपण 1,200 सॅलरी. ओके, म्हणजेच त्याचा अर्थ काय होते की 20% जर लाईव्ह स्टॉकची आहे तर मग उरलेली किती टक्के आहे, 80%. बरोबर आहे, 80%. 80% सॅलरी कशाशी रिलेटेड राहील, क्रॉपशी, मॅनेजर सॅलरी. %80 ऑन 6,000. आता हे किती होईल, 6,000च्या 20%, 4,800. बरोबर आहे, 4,800. त्यानंतर दुसरं पद कोणतं दिलेलं आहे आपल्याला, फार्म लेबर.
काय सांगितलं, फार्मेबल. कुठे येईल ही, कोणत्या याच्यामध्ये पद येईल, क्रॉपमध्ये येईल. ओके, फार्मेबल. याची अमाऊंट किती दिलेली आहे, 5000. त्यानंतरचं पद काय दिलं बघा, ऑफिस एक्सपेन्स. हे कुठे लिहू आपण, ऑफिस एक्सपेन्स दोन्ही याच्यात लिहिणार नाही, ते आपण कुठे लिहू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला क्रॉप एक्सपेन्स. क्रॉप एक्सपेन्स कुठे लिहायचं आहे आपल्याला, क्रॉपमध्येच लिहायचं आहे. क्रॉप एक्सपेन्सेस याची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 10,000. त्यानंतर लाईफ स्टॉक एक्सपेन्स कुठे लिहायचं आहे, लाईफ स्टॉकमध्ये. अमाऊंट किती आहे लाईफ स्टॉक एक्सपेन्सची, 28,300. त्यानंतर फार्म हाऊस एक्सपेन्स कुठे लिहायचा आहे, फार्ममध्येच. फार्म हाऊस एक्सपेन्सेस 1,200. ओके, त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला स्टाफ मिल्स. आता स्टाफ मिल्सची जी सॅलरी आहे तर ते कुठे लिहायची आहे आपल्याला, स्टाफ मिल्स. तर याच्याबद्दल सुद्धा आपल्याला 3 नंबरची जी ॲडजस्टमेंट एंट्री आहे त्यामध्ये सांगितलं, द लाईफ स्टॉक अकाउंट इज चार्जेबल विथ 20% ऑफ मॅनेजर सॅलरी अँड स्टाफ मिल्स. म्हणजे याच्यात सुद्धा आपल्याला स्टाफ मिल 20% घ्यायचं आहे. 20% ऑन, याची अमाऊंट किती आहे स्टाफ मिलची बघा. आता स्टाफ मिलची अमाऊंट आहे 500 रुपये, बरोबर आहे. आता 500च्या 20% किती होतात, स्टाफ 20% 100 रुपये. 100 रुपये होईल ना, बरोबर आहे. आणि 80% इकडे घ्यायचे आहे. स्टाफ मिल 80% ऑन ₹500 किती राहील, 400. ओके, त्यानंतर रिपेअर्स टू मशिनरी कुठे लिहायचं, रिपेअर्स टू मशिनरी आपल्याला, रिपेअर्स टू मशिनरी, रिपेअर्स टू मशिनरी आपल्या फार्मशी रिलेटेड मशिनरी आहे, किती 1,000. त्यानंतरचं पद दिलेलं आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन लोन, कंसामध्ये दिलेलं आहे आपल्या ब्रॅकेटमध्ये क्रॉप म्हणून, म्हणजेच क्रॉपशी रिलेटेड आहे. इंटरेस्ट ऑन लोन क्रॉप याची अमाऊंट किती आहे, 4,000. त्यानंतरचं पद दिलेलं आहे आपल्याला टूल्स अँड इम्पलमेंट्स. ओके, आता टूल्स अँड इम्पलमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलं, याच्यावर डिप्रिशिएशन करायचं आहे. टूल्स अँड इम्पलमेंट हे जे पद आहे आपली ॲसेट आहे आणि ते आपण कुठे लिहिणार आहोत, आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. परंतु याच्यावरचा जो डिप्रिशिएशन आहे तो आपल्याला आकारायचा आहे. आता आपल्याला इथं डिप्रिशिएशनची अमाऊंट सांगितलेली आहे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स तिथे दिलेला आहे 2,500. ओके, त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 2,000. म्हणजे 500 रुपये आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचा आहे. आणि तो डिप्रिशिएशन कसा आकारायचा आहे, तर दोन्ही याच्यामध्ये क्रॉप अँड लाईफ स्टॉकमध्ये इक्वली आकारायचा आहे. ओके, म्हणजे 500 रुपये जो डिप्रिशिएशन आहे तो त्याचे 2 भाग सारखे करायचे, म्हणजे किती 250 डिप्रिशिएशन दोन्ही इकडे आपल्याला आकारायचा आहे. डिप्रिशिएशन ऑन कशावर आहे, तर टूल्स अँड इम्पलमेंट्स, टूल्स अँड इम्पलमेंट्स. तर 250 इथं राहील आणि 250 इकडे. डिप्रिशिएशन ऑन टूल्स अँड इम्पलमेंट्स. ओके, 250. त्यानंतर या साईडचे सर्व पदं संपले. आता क्रेडिट साईडला याच्याशी रिलेटेड काही पदं आहे का ते आपण पाहू. कॅपिटल आपण घेणार आहोत आपल्या लॅबिलिटीला, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस लॅबिलिटीला, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन लॅबिलिटीला. सेल ऑफ व्हीट कुठे येईल, सेल ऑफ व्हीट कुठे येईल, सेल ऑफ गव्हाची विक्री केली आपण कुठे येईल, क्रॉपमध्ये. किती दिलेली आहे अमाऊंट, 35,000. ओके, त्यानंतर दुसरं दिलेलं आहे सेल ऑफ लाईफ स्टॉक, कोणत्या अकाउंटमध्ये येईल, लाईफ स्टॉक अकाउंट. सेल ऑफ लाईफ स्टॉक याची अमाऊंट किती आहे, 75,000, 75,000. ओके,
त्यानंतर मॅनेजर पर्सनल अकाउंट लॅबिलिटीला जाईल, बँक कोड ऑफ लॅबिलिटीला जाईल, सनराय क्रेडिटर लॅबिलिटीला जाईल. आता ॲडजस्टमेंट एंट्रीमध्ये काय काय याच्याशी रिलेटेड राहिलं ते पाहू. आता राहिलं आपला पहिली ॲडजस्टमेंट ती दिली आहे आपल्याला स्टॉकची, म्हणजेच क्लोजिंग स्टॉक. ओके, ते दोन्ही साईडला आपल्याला क्लोजिंग स्टॉक लिहायचं आहे. क्लोजिंग स्टॉक दोन्ही अकाउंटमध्ये. आता याच्यामध्ये कोणकोणता स्टॉक दिलेला आहे, कोणत्या अकाउंटशी रिलेटेड आहे ते पाहायचं आहे. पहिलं दिलेलं आहे ग्रोविंग क्रॉप्स वगैरे जो दिलेला आहे तो घ्यायचा आहे. ग्रोविंग क्रॉप्स, त्यानंतर सीड्स दिले, फर्टिलायझर पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये सीड्स अँड फर्टिलायझर हे दिलेलं आहे 10,000. एकच पद आहे, पाहून घ्या, एकच पद आहे. ओके, हे 10,000. ओके, त्यानंतर लाईव्ह स्टॉक कुठे लाईव्ह स्टॉक अकाउंटला याची अमाऊंट 40,000. ओके, त्यानंतर दुसरं पद दिलेलं आहे फिडिंग मटेरियल. फिडिंग मटेरियल किती आहे, 1,000 रुपये. झाले पद. तो आपलं डायरेक्ट कशाचं आहे, टूल्स अँड इम्पलमेंट ॲसेटचं पद आहे. बरोबर आहे, टूल्स अँड इम्पलमेंट्स पद कशाची आहे, तर तुमची ते ॲसेट आहे. तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की तुमचं वर दिलेलं आहे ॲसेट 2,500 आणि इकडे दिलेलं आहे 2,000. म्हणजे ते याच्याशी रिलेटेड नाही, दोन्ही अकाउंटच्या. तो आपले काय मला सांग, टूल्स अँड इम्पलमेंट्सचा उल्लेख आहे की ते क्रॉपशी रिलेटेड आहे की ते लाईव्ह स्टॉकशी रिलेटेड आहे, असं काही सांगितलेलं आहे तुम्हाला? काही सांगितलेलं नाही. फक्त ते याच्यासाठी दिला की आपल्याला त्याच्यावर डिप्रिशिएशन आकारायचं आहे. तर डिप्रिशिएशन किती आकारायचं त्याचं आपल्याला पर्सेंट दिलेलं नाही, आणि पर्सेंट दिलं नाही म्हणजे त्यांनी किती डिप्रिशिएशन आकारलं तेवढं डिप्रिशिएशन आपल्याला आकारून दाखवायचं आहे. 500 रुपये डिप्रिशिएशन आकारलं. हे कशावरून समजलं आपल्याला की त्याची ओपनिंग आपल्याला बॅलन्स दिलेला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो आपला डिप्रिशिएशन आहे. बरोबर आहे, तो जो आहे तो डिप्रिशिएशन आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून ते या दोन्हीशी रिलेटेड पद नाही, हे आपण डायरेक्ट काय लिहू, आपल्या बॅलन्स शीटमध्ये तसं दाखवायचं आहे. ओके, याच्याशी रिलेटेड ते पद नाही. तसं जर असतं तर इकडे आपण क्लोजिंग स्टॉक हे जर घेतलं असतं तर इकडे आपल्याला ओपनिंग स्टॉक घ्यायचा असतं त्याचा इम्पलमेंटचा. पण आपण त्या याची इम्पलमेंटची विक्रीच करत नाही आहे, ती आपली ॲसेट आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. डिप्रिशिएशन आपलं झालेलं आहे. याची दुसरी एंट्री आपण कुठे करणार आहोत, आपल्या ॲसेट साईटला करणार आहोत. त्यानंतर तिसरी जी ॲडजस्टमेंट एंट्री आहे तीसुद्धा आपली झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व एंट्र्या झालेल्या आहेत. आता याच्यामधला आपला जो काही प्रॉफिट राहील तो प्रॉफिट आपल्याला शोधून काढायचा आहे. आता प्रॉफिट शोधून काढताना आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडची टोटल करायची आहे आणि इथं तुम्हाला प्रॉफिट शोधून काढायचं आहे. त्याच्यामधला सुद्धा तुम्हाला प्रॉफिट शोधून काढायचं आहे. आणि इथं बंद करून टाकायचं आहे. पहा, या साईडला जर अमाऊंट जर पाहिली आपण तर किती येते, 6 7 4 11 1,16,000. ओके, इकडे सुद्धा आपण 1,16,000 टोटल करून टाकू. तशी जर आपण टोटल पाहिली तर किती येते ते पाहू आपण. 73,350 याची टोटल आहे. बरोबर आहे, ते मायनस करायचे 1,16,000 मधून. किती येते सांगा डिफरन्स. डिफरन्स सांगा किती येतो. तो झाला तुमचा प्रॉफिट 42,650. ओके, सर्वांचं बरोबर आहे. ओके, त्यानंतर इकडे जर टोटल पाहिली आपण तर इकडे किती येऊ लागली, 45,000. आणि याची जर टोटल केली तर किती येते बघा, 46,650. इकडे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे 46,650. याच्यामधला डिफरन्स किती आहे मग, तर 1,650. 1,650 हा तुमचा झाला लॉस. म्हणजे क्रॉप अकाउंटमध्ये तुमचा लॉस झालेला आहे 1,650 आणि इकडे प्रॉफिट झालेला आहे 42,650. ओके, यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथपर्यंत? ओके, आता आपल्याला घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पर्टिक्युलर रुपीज. तर आता याच्यामध्ये हे जे पहिले 2 पदं आहे ते आपल्याला पदं घेऊन घ्यायचे आहे. आता पहिलं दिले आपल्याला लॉस इन क्रॉप डिव्हिजन. तर हा जो लॉस कोणत्या साईडला लिहायचा आपल्याला, प्रॉफिट असेल तर आपण क्रेडिटला लिहितो, म्हणजे लॉस आपल्याला डेबिट साईडला लिहायचा आहे.
लॉस इन क्रॉप डिव्हिजन, याची अमाऊंट आहे 1650. इकडे लिहायचं आपल्याला प्रॉफिट इन लाईव्हस्टॉक डिव्हिजन. ओके, याची अमाऊंट आहे आपली 42,650. झालं. आता पाहू आपण दोन्ही याचे पदं कोणकोणते राहिलेले आहेत ते पदं आपल्याला इथं घ्यायचे आहे. प्रत्येकीचं पद पाहू आपण. याच्यामधलं ट्रायल बॅलन्समधलं डेबिट साईडला पहिलं दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. कुठे लिहायचं आहे आपल्याला? ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग. याची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 2,10,000, 2,10,000. त्यानंतर फार्म मशिनरी दिलेली आहे तुम्हाला. फार्म मशिनरी याची अमाऊंट दिलेली आहे 1,08,000. त्यानंतर दिलेलं आहे सनड्राय डेप्टर्स. सनड्राय डेप्टर्स किती आहे तर 30,000. त्यानंतर कॅश इन हँड ही अमाऊंट दिली तुम्हाला 26,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक तुमचा झालेला आहे. सॅलरी अँड वेजेसमधले याच्यापैकी काही पदं राहिले का पाहून घ्या. मॅनेजर सॅलरी झाली, फार्म लेबर झालं, ऑफिस एक्सपेन्स. कुठे घ्यायचं आहे ऑफिस एक्सपेन्स? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ऑफिस एक्सपेन्सेस याची अमाऊंट किती आहे? ऑफिस एक्सपेन्सेस 4,000. त्यानंतर लाईव्हस्टॉक झालं, लाईव्हस्टॉक परचेस झालं, फार्म हाऊस एक्सपेन्स झालं, स्टाफ मेल झालं, रिपेअर टू मशिनरी झालं, इंटरेस्ट ऑन लोन झालं, टूल्स अँड इम्पलमेंट्स. टूल्स अँड इम्पलमेंट्स आपल्याला इथं घ्यायचं आहे ॲसेट साईडला. टूल्स अँड इम्पलमेंट्स याची अमाऊंट दिली आपल्याला 2,500. याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला दोन्ही याचा डिप्रिशिएशन जो आकारला आपण तो डिप्रिशिएशन तो आहे 500 रुपये आणि बाहेर लिहायचं आपल्याला 2,000 रुपये, जे की ऑलरेडी आपल्याला अमाऊंट काढून दिलेली आहे शेवटच्या याच्यामध्ये. त्यानंतर कॅपिटल कुठे घ्यायचं आहे आपल्याला? लॅबिलिटी साईडला. आता इथं कॅपिटल आपण डायरेक्टली घेऊन घ्यायचं आहे. कॅपिटल किती दिलेलं आहे? 2,70,000. याच्यामध्ये आपण काहीच करायचं नाही आहे, कारण मागच्या वर्षीचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते ऑलरेडी आपल्याला करंट अकाउंट म्हणून दिलेलं आहे. यंदाचा जो काही प्रॉफिट होईल तो आपण त्यामध्ये ॲड करू. याच्यामध्ये काही करण्याची आपल्याला गरज राहणार नाही. ओके, कारण यामध्ये आपल्याला खाली पद दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून. जर तुम्ही क्रेडिट साईडला जर बघितलं त्याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे मागच्या वर्षीचा प्रॉफिट आपण यामध्ये ॲड केलेला नाही. आपण दरवर्षी काय करतो? कॅपिटलमध्ये प्रॉफिट ॲड करतो, परंतु ॲड केलेला नाही. यंदाचा जो प्रॉफिट राहील तो सुद्धा आपण काय करू? त्या प्रॉफिटमध्येच ॲड करून देऊ. म्हणजे त्याचं एक करंट अकाउंट म्हणून एक वेगळं अकाउंट ठेवलेलं आहे. हे तुमचं फिक्स आहे कॅपिटल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये ड्रायव्हिंग वगैरे काही दिलेलं नाही, म्हणून डायरेक्ट इथं आपण 10,000 रुपये लिहून ठेवू आणि यावर्षीचा जो काही प्रॉफिट असेल तो याच्यामध्ये आपण ॲड करू. ॲड नेट प्रॉफिट आणि याची अमाऊंट आपण बाहेर लिहून टाकू. त्यानंतर दिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन. कोणतंही प्रोव्हिजन असेल तर आपण यामध्ये घेत असतो प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन. किती आहे? 20,000, 30,000. ओके. त्यानंतर सेल ऑफ फिट झालं, सेल ऑफ लाईव्हस्टॉक झालं, मॅनेजर पर्सनल अकाउंट. मॅनेजर पर्सनल अकाउंट याची अमाऊंट किती आहे? 2,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट याची अमाऊंट 3,000. त्यानंतर सनड्राय क्रेडिटर्स. याची अमाऊंट 15,000. सर्व पद ट्रायल बॅलन्समधले आपले संपलेले आहे. ओके.
आता आपल्याला पाहिजे क्लोजिंग स्टॉकचे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिली एंट्री दिली आपल्याला क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकमध्ये दोन्ही याचे जे काही रिलेटेड पद आहे ते सर्व आपल्याला घ्यायचे आहे. ग्रोविंग क्रॉप्स, सीड्स वगैरे जे काय असेल ते त्याची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 10,000. त्यानंतर लाईव्ह स्टॉक याची अमाऊंट दिली तुम्हाला 40,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला फीडिंग मटेरियल्स, याची अमाऊंट दिली तुम्हाला किती दिली 1,000. याची करायची टोटल किती होता, टोटल 51,000. 2,40,51. ओके. त्यानंतर डिप्रिशिएशन तुमची 2 नंबरची एंट्री झालेली आहे, 3 नंबरची एंट्री झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्या सर्व एंट्र्या झालेल्या आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या याच्यामधला नेट प्रॉफिट शोधून काढायचं आहे. पहिले त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडची टोटल करायची आहे. इथं आपल्याला दिसून येईल की या साईडची टोटल जास्त आहे, ती लिहू आपण 42,650. 42,650 याच्यातून आपल्याला हे लेस करायचं आहे. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. 42,650मधून 5,650 मायनस करा. करत आहात 42,650मधून 5,650 मायनस करायचे आहे. किती येते, किती येत आहे, 37,000. ओके. हा 37,000 झाला तुमचा नेट प्रॉफिट. आता इकडे काय करायचं, तो तुम्हाला ॲड करायचा आहे 37,000. म्हणजे इथं किती राहील 47,000. आता या दोन्ही साईडची टोटल येते का बघा. एक जण डेबिट, एक जण लॅबिलिटी साईडची मारा आणि एक जण ॲसेट साईडची. 4,27,000. ओके. इकडे बघा किती येते, काही राहिलं नाही ना. 3,67,000. असं कसं झालं सांगा. हे बरोबर आहे. 2,10,000, 1,08,000. पा पुन्हा पा, एक वेळ व्यवस्थित पाहून घ्या. 2,10,000, 1,08,000, 30,000, 26,000 झालं. 26,000, 2,000 आणि 51,000. 4,27,000. आता इकडे बघा 2,70,000. त्यानंतर 47,000 झालं. त्यानंतर 30,000, 2,000, 3,000 आणि 15,000. नाही आली. कोणतंही पद आपलं राहिलेलं नाही ना. बरोबर एवढीच आहे का. मग याच्यामधलं कोणतं काय पद राहिलं आपलं, एवढा फरक नाही यायला पाहिजे ना. 2,10,000, 1,30,000 कॅश इन हँड, 20,000, 10,000. कोणतंही पद आपलं राहिलेलं नाही. क्लोजिंग स्टॉक घेतला 40, मटेरियल डिप्रिशिएशन झालं, स्टॉक्स 4,27,000च यायला पाहिजे होते ना. नेट प्रॉफिट 37,000 तो पण आपला बरोबर आहे. 1,650, 42,650 हेही बरोबर आहे. सर्व बरोबर आहे. मग याच्यातलंच कोणतं राहिलं आपलं, ह्याचीच अमाऊंट पाहू लागते आपल्याला. 2,70,000 बरोबर आहे. 10,000 घेतले आपण, हे मायनस हे केलं. आपलं एक पद राहिलेलं आहे याच्यामध्ये. कोणतं राहिलं, लोन राहिलेलं आहे 60,000 रुपये. लोन 60,000 रुपये. पहा याच्यामध्ये 60,000 ॲड करा. पहा येते का. तर जरा व्यवस्थित पाहत चला, काही राहिलं तर सांगत चला. लॅबिलिटी साईडला लोन राहिलं होतं 60,000 रुपये. ओके. पहा येते का टोटल आता 4,27,000.
ॲड केली 7 6 12 2 हाताला 1 4,27,000. ओके, आलं बरोबर. फक्त एक पद राहिलं होतं आपलं लोन नावाचं, त्यामुळे जुळलं नव्हतं. म्हणजे सर्व व्यवस्थित ध्यानात ठेवायचं आहे. एखादं पद राहिलं तर तुमचंही ध्यान राहिलं पाहिजे त्यामध्ये. ओके, काही प्रॉब्लेम आहे? अशा पद्धतीनं आपलं इथं फार्म अकाउंटिंग स्टॉप करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट लेक्चरपासून जे राहिलेलं युनिट आहे आपलं ते घ्यायचं आहे. ओके, हां सांगा, यामध्ये काही प्रॉब्लेम राहिलं कोणाला? एखादं पद आहे असं